गेल्या काही दिवसांपासून अवकाळीनं हाहाकार केलाय। भर उन्हाळ्यात पावसानं अचानक हजेरी लावल्यानं मात्र सर्वांची तारांबळ उडाली आहे। दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात वादळी वाऱ्याचा पाऊस धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे। बुधवार दिनांक 14 मे रोजी राज्यात वादळी पावसाची शक्यता असून विदर्भातील 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील 22 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। महाराष्ट्रात बुधवारी हवामान ढगाळ आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात तापमान 32 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर काही ठिकाणी दुपारनंतर हलक्या पावसाच्या सरी किंवा वादळी वाऱ्यांचा अंदाज आहे। मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरसह प्रमुख शहरांमध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील, ज्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागेल। मुंबईत उद्या सकाळी हवामान मुख्यतः ढगाळ राहील, तर दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता आहे। कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे। पुण्यातही तापमान 32 अंशापर्यंत जाईल आणि संध्याकाळी काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वारे 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं, ज्यामुळे उष्णतेची लाट कायम राहील। या भागात देखील अवकाळी पावसाची शक्यता असून विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे। दरम्यान हवामान विभागानं नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलाय। विशेषतः दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना पाण्याची बाटली आणि छत्री सोबत ठेवावी। शेतकऱ्यांना पिकांचं नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तसेच विजांच्या कडकडाटामुळे धोका टाळण्यासाठी खुले मैदान किंवा झाडाखाली थांबणं टाळावं।